मंडळी बेमौसमी पावसामुळे पण हाल पा पायांचे पुरा चिखल भरलेला आहे आपल्या पायांमध्ये आणि आपली ही ब्रोकली कंटिन्यू त्याच्यामुळे थोडं होईल ते क्लिअर. त्याला काय होईल का? चला चला एक होईल आपलं. चप्पल आणली का रे? चप्पल आणली का? आणली आणली. वास येतोय गरम. राम राम मंडळी, कसं चाललंय? बरं चाललंय ना? तर बरंच चालू द्या. तर मंडळी तुम्हाला माहिती तुमच्या ह्या रावडी मंडळीने घेतलेली आहे शेती हातात आणि मंडळी हा आहे आपला ब्रोकलीच्या शेतीचा व्लॉग क्रमांक 10वा. आणि मंडळी आज म्हणजे आतापर्यंत आता आहे ना मंडळी, सांगताना पण कसं तरी वाटायला लागले. जवळपास आता हे 9 ब्लॉग्स कंप्लीट झालेले मंडळी आपले आणि 9 प्रकारच्या 9 प्रॉब्लेम्स आपल्या समोर येऊन ठेपलेले मंडळी. आतापर्यंत आर्थिक, सामाजिक, त्याच्यानंतर मानसिक आणि म्हणजे जे काही प्रॉब्लेम्स असतील, माणसं न मिळणं, वावर व्यवस्थित तयार न होणं, अशा सगळ्या प्रकारांनंतर आता आपल्या नैसर्गिक आपत्ती बाकी होती तीही देवाने देऊन टाकली आहे. आणि आता भर उन्हाळ्यात म्हणजे मैमध्ये जोरदार पाऊस आलेला आहे आणि ह्या पावसामुळे आपली ब्रोकली ही जबरदस्त संकटात आता सापडलेली आहे आणि हसण्यावारी घेऊन चालू आहोत मंडळी आपण. परंतु परिस्थिती फार गंभीर आहे आणि मागील 2 ब्लॉग प्रमाणे ह्या ब्लॉग मध्येही सुद्धा मंडळी आपल्याला एक महत्त्वाचा माणूस भेटणार आहे. तर तो कोण आहे ते तुम्हाला पुढे जाऊन समजणारच आहे. चला तर मग मंडळी घेऊ फवारा मारून. आणि अजून देव बाप्पा आपल्यासाठी पुढे काय काय वाढून ठेवलंय ते देवालाच माहिती मंडळी. युद्धाला रेडी झालेलो आहे मंडळी. सगळं युद्धाला रेडी झालेलो आहे. सकाळी तोंड बघा जोरे खाली. मंडळी बेमौसमी पावसामुळे पण हाल पा पायांचे पुरा चिखल भरलेला आहे आपल्या पायांमध्ये आणि आपली ही ब्रोकलीचं फवारणीचं काम चालू आहे. आज पावसामुळे फंगीसाईड मारण्याचं काम आहे आज. बघा आपलं बऱ्यापैकी इथून एवढं बाकी होतं निंदायचं. आता निंदणी अजूनच कठीण होणार आहे आपली. मला नाही वाटत लवकर आपलं पूर्ण वावर निंदून होणार आहे. बघा अजून एवढा पट्टा बाकी आहे तो आणि हा पूर्ण पट्टा बाकी आहे. आणि आज फवारणीचं काम चालू आहे. थोडा अवघडच खेळ होतो आहे आज, कारण हे पाय पूर्ण चिखलाने भरले. स्पीड एकदम कमी झाली आहे आपली फवारायची, त्यामुळे वेळ लागतो आहे. बघा इकडे हाल बघा, इथं ब्रोकलीच दिसनाची झाली आहे आपली. इकडं बघा कसा ब्रोकलीचा खेळ. आणि इकडं बघा तुम्हाला दिसतं थोडंसं काहीतरी वर बिचारी वरती काढण्याचा प्रयत्न करते तो, पण काही दिसत नाही इथं. इकडं पूर्ण तेवढा आवडाच पट्टा बाकी आहे आता मंडळी. बघू होप लवकर काढायचा प्रयत्न राहणारच येतो. हा बेमोसमी पावसाळा सुरू झालेला आहे मंडळी आपला. काही खरं नाही वातावरणाचं आजकाल. प्रॉपर पावसाळा सुरू झाला आहे आणि तो पण मे महिन्यात.
मंडळी आमचे जोरवेकर साहेब बघा स्वतःच्या वावरात पण घेऊन आले आम्हाला काम करायला. हे बघा हे जोरवेकर साहेबांचे हे फार्म आहे आपला, त्यांचं हे वावर त्यांच्याकडे लावलेली आहे आपण. ही काय लावलंय हो जोरवेकर साहेब, काय लावलंय तुम्ही? आईसबर्ग लागलेलं आहे का? बघा यांचे जोरवेकर साहेबांची कशी एकदम कडक अशी आईसबर्ग झालेली आहे. तिकडे सोनूभाऊंच्या वावरात पण झालेलं आहे काम. हेच आपले ते सोनूभाऊ जे आपल्याकडे आले होते सर्वेक्षणासाठी. खूप प्रगतशील शेतकरी आहे ते. पंचक्रोशीत खूप मोठं नाव आहे त्यांचं. सगळ्या गोष्टी त्यांना अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने माहिती आहे, त्यामुळे ते असे गायडन्स देत राहतात. आणि त्यांचं वाव हा प्रोफेशनल गार्डनर दादा, आम्ही इकडे गार्डनर आहे. प्रोफेशनल म्हणजे काय ना आता कंटिन्यू त्याच्यामुळे थोडं होईल ते क्लिअर. त्याला काय होईल का? चला एक होईल आपलं टाकून पटकन.